तर मित्रांनो, बघितलं भूत? भूत असतं का? तर हो, भूत असतं. पण ते कुठं असतं? ते माणसाच्या मनामध्ये असतं, विचारांमध्ये असतं, गैरसमजामध्ये असतं. वास्तवात भूत नसतं. जे नाही ते आहे असं वाटणं हा केवळ मनाचा भ्रम असतो, भास असतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिसेप्टिव्ह परसेप्शन असं म्हणतो. वास्तवात ती गोष्ट तिथं नसते, मात्र ती आहे असा भास मनाला होतो. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम काही रुग्णांमध्ये बघायला मिळतात. मानसिक रुग्ण ज्याचं प्रमाण हल्ली खूप वाढत चाललं आहे, मानसिक आरोग्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात आलं आहे. आणि अगोदरच्या काळामध्ये साथीचे आजार होते. आता जर आपण बघितलं तर मनाचे आजार अगोदर होतात आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो, जो की जीवनशैलीमुळे सुद्धा असू शकतो, धावपळीमुळे असू शकतो, स्ट्रेस ताणतणावामुळे असू शकतो. आणि त्याच्यामुळं कुठंतरी मानसिक स्वास्थ्य हे बिघडत चाललं आहे. आणि अशा प्रकारचे भ्रम असणं हा एक मानसिक आजाराचाच भाग आहे. वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम आपल्याला बघायला मिळतात. जसं की मनाचा भ्रम आहे, ज्याला आपण हॅल्युसिनेशन असं म्हणतो. विचारांचा भ्रम, ज्याला आपण डेल्युजन असं म्हणतो. आणि इंद्रियाचा भ्रम, ज्याला आपण इल्युजन्स असं म्हणतो. आता हे हॅल्युसिनेशन काय आहे? तर ज्यावेळेस एखादी गोष्ट त्या ठिकाणी नसतेच पण ती आहे असं भास होतो, त्यावेळेस त्याला आपण हॅल्युसिनेशन असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ, एखादा रोड आहे, रोडवर कुठलीही वस्तू पडलेली नाही आहे, काहीही नाही आहे, प्लेन सपाट रोड आहे, मात्र तिथं साप असल्याचा भास होतो, त्याला आपण हॅल्युसिनेशन असं म्हणतो. अचानक कुणीतरी आवाज दिल्याचा भास होतो, त्यालासुद्धा आपण हॅल्युसिनेशन म्हणतो. म्हणजे वास्तविक कुणी आवाज दिलेला नाही आहे, पण कुणीतरी आवाज देत आहे असं भास होतो. बऱ्याच मानसिक रुग्णांमध्ये कोणीतरी हाक मारतंय, देव हाक मारतो, देव बोलतोय आपल्याशी, अशा प्रकारचा सुद्धा भास होतो, ज्याला आपण हॅल्युसिनेशन असं म्हणतो, ऑडिटरी हॅल्युसिनेशन असं म्हणतो.
शिवाय कुणीतरी आपल्याला हात लावलाय, कोणीतरी आपल्याला स्पर्श करतंय, कोणीतरी आपला पाठलाग करतंय, कोणीतरी आपल्याला येऊन पकडलंय, अशा प्रकारचा सुद्धा भास आपल्याला दिसून येतो, ज्याला आपण टॅक्टाईल हॅल्युसिनेशन असं म्हणतो. म्हणजे स्पर्शाचा भ्रम होतो. कुणीतरी स्पर्श केलेला आहे असा भास होतो. वास्तविक स्पर्श कोणी केलाय का? नाही केला. तर हे झालं हॅल्युसिनेशन, ज्याला आपण मनाचा भ्रम असं म्हणतो. आता डेल्युजन म्हणजे काय असतं? तर हा विचारांचा भ्रम आहे. विचारांचा भ्रम म्हणजे काय? की काही गोष्टी आपल्या मनामध्ये फिक्स बसलेल्या असतात, त्या पक्क्या आपल्या मनामध्ये ठासून भरलेल्या असतात, ज्या वास्तविकतेमध्ये नसतात. जसं की गैरसमज असतात किंवा काही अंधश्रद्धा असतात. आता ह्या डेल्युजनच्या मध्ये सापाचं उदाहरण बघूयात आपण. साप बदला घेतो, सापाच्या डोक्यावर नागमणी असतो, साप दूध पितो, साप माणसाचा पाठलाग करून माणसाला चावा घेतो. अशा प्रकारच्या ज्या कल्पना आहेत त्या चुकीच्या आहेत, ज्याला आपण डेल्युजन असं म्हणतो, ज्याला आपण विचारांचा भ्रम असं मराठीमध्ये म्हणतो. म्हणजे मुळात साप बदला घेतोय काय? डूक धरतोय का? नाही. मुळात साप दूध पितो का? नाही. मग या कल्पना पूर्वीपासून आपल्या मनामध्ये आजूबाजूच्या वातावरणातून ऐकल्यानं आणि त्याचा पगडा आपल्या मनावर इतका घट्ट बसतो की तो निघता निघत नाही. आणि त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की विचारांचा भ्रम, ज्याला आपण डेल्युजन असं म्हणतो. आता बघूयात इल्युजन. इल्युजन म्हणजे काय? तर हा इंद्रियाचा भ्रम आहे. म्हणजे आता इथं काय दिसतं, परंतु ते वेगळं काहीतरी दिसतं. काहीतरी आहे पण ते वेगळं काहीतरी आहे असं भास होतो. आता सापाच्याच बाबतीत उदाहरण बघायचं म्हटलं तर रस्त्यावरती दोरी पडली आहे किंवा एक मोठी काठी आहे, त्या काठीला आपण ज्यावेळेस नाग समजतो त्यावेळेस त्याला आपण इल्युजन असं म्हणतो. इंद्रियाचा हा भ्रम असतो. मग या प्रकारचे भास, भ्रम यांच्या माध्यमातून चुकीच्या कल्पना आपल्या समाजामध्ये रूढ होत जातात आणि त्याची भीती सर्वत्र समाज मनामध्ये पसरली जाते. आता हे भ्रम जे आहेत किंवा हे जे भास आहेत ते कशामुळे होतात? तर काही केमिकल स्टिम्युलंट म्हणजे जी काही रासायनिक उत्तेजक आहेत त्यांच्यामुळे सुद्धा हे भास होऊ शकतात. जसं की गांजा आहे, चरस आहे किंवा अल्कोहोल आहे. अशा गोष्टी ज्यावेळेस मेंदूला उद्दीपित करतात अशा वेळेस सुद्धा काही लोकांना हवेमध्ये तरंगल्याचा भास होतो. मी कोणीतरी खूप मोठी पॉवर आहे, सुपर नॅचरल पॉवर आहे, अशा प्रकारचा सुद्धा भास होतो. हे सुद्धा भ्रम आणि भासाचंच उदाहरण आहे. यासोबतच काही जीवनसत्वाच्या कमतरतेमुळं सुद्धा काही रुग्णांमध्ये अशा प्रकारचे भ्रम आणि भास आपल्याला दिसून येतात. तर मित्रहो, या भ्रम आणि भासाच्या बद्दल आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. तर मग आपला पहिला प्रश्न काय होता की भूत असतं का? तर त्याचं उत्तर मी आता तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं की भूत असतं, पण ते मनामध्ये असतं, वास्तवात ते नसतं. तो आपल्या मनाचा चुकीचा भ्रम किंवा भास असतो. काही लोक विचारतात की भूतानं झपाटणं हे खरं असतं का? आता परत इथं सुद्धा भ्रम भासाचाच आपल्याला संबंध जोडता येईल. भूतानं झपाटणं आपण बऱ्याचदा ऐकतो. अमावास्येच्या रात्री कोणीतरी शेतात चाललेलं असतं, वडाच्या झाडाकडून चाललेलं असतं, पिंपळाच्या झाडाकडून चाललेलं असतं आणि त्याला भूतानं झपाटलं, करणी केली, भानामती केली वगैरे वगैरे असं आपण नेहमी ऐकत असतो. हे खरंच खरं असतं का? तर ते बघूयात. मी या ठिकाणी आता तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, इंटरेस्टिंग आहे, ती नीट मन लावून पहा. अब्राहम कोऊर नावाचे एक प्रोफेसर होते, ज्यांना कॉलेजामध्ये नोकरी होती. एका रात्री हे कोऊर महाशय आपल्या पत्नी समवेत रस्त्यावरून जात असतात, सहज फेरफटका मारायला. हे मिस्टर कोऊर आणि मिसेस कोऊर यांच्या मनामध्ये अगोदरच एक पूर्वकल्पना रूढ होती, ती म्हणजे भूत असतं. आणि मग ही कल्पना अगोदरच त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं त्या रस्त्यावरून जात असताना एका मोठ्या झाडाखाली मिसेस कोऊरांना एक हत्ती दिसतो, मोठा हत्ती दिसतो. आणि तो हत्ती बघितल्यानंतर मिसेस कोऊर मोठ्यानं किंचाळतात आणि मग लगेच त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की अरे, भूत आहे त्या झाडावरती आणि त्या झाडावरच्या भूतानं हत्तीचं रूप घेतलंय, अशी कल्पना त्यांच्या मनामध्ये लगेच तयार होते. मग अब्राहम कोऊर सुद्धा त्या ठिकाणी थांबतात. ह्या भीतीमुळं मिसेस कोऊर त्यांना घट्ट मिठी मारतात
अब्राहम कोऊर थोडेही विचलित न होता परत एकदा त्या झाडाच्या दिशेनं बघतात, तर त्यांनाही तिथं हत्ती दिसतो. थोड्या वेळाने परत मिसेस कोऊर त्या झाडाकडे बघतात आणि त्यांना परत लक्षात येतं की काहीतरी गू गू असा आवाज यायला लागलाय, घोरल्यासारखा आवाज यायला लागलाय. त्या म्हणतायत की बघा हत्ती घोरतोय कसा. मग अब्राहम कोऊरला सुद्धा तसंच वाटतं की हत्ती घोरतोय. मग थोड्या वेळाने परत त्या ठिकाणी बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की हत्ती कान हलवतोय. मग आता हत्ती कान हलवतोय हे बघितल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला तिथं अजून एक गोष्ट घडून येते. त्या हत्तीसोबत एक माणूस त्या हत्तीला घेऊन यायला लागलाय. मग हा सगळा प्रसंग पाहून कोऊर धाडसानं मोठ्या आवाजानं म्हणतात की कोण आहे तिकडं, काय इतक्या उशिरा तुम्ही हत्ती घेऊन कुठं फिरायला लागलात ह्या रस्त्यावरती. मग तो माणूस त्या हत्तीला घेऊन त्यांच्या समोर येतो आणि तेव्हा त्यांना कळतं की अरे हा हत्ती नाहीये, ती कार आहे. मग त्या ठिकाणी त्या कारमधून आलेला व्यक्ती खाली उतरल्यानंतर त्यांना साक्षात्कार होतो की हा हत्ती नसून ती कार आहे. मग हे सगळं कसं काय घडलं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परत लक्षात घ्या की मिसेस आणि मिस्टर कोऊर यांच्या मनामध्ये अगोदरच पूर्वग्रह दूषित होता, एक गैरसमज होता की तो म्हणजे भूत असतं. आणि मग हे भूत असतं या संकल्पनेतूनच सगळ्या गोष्टींची लिंक तयार होते, एक सिरीज तयार होते विचारांची, आणि त्या विचारांच्या नुसारच माणूस चालायला लागतो. मुळात ही मोठी कार त्यांना हत्तीसारखी दिसते, हा झाला दृष्टीचा भ्रम. मग त्या गाडीमध्ये झोपलेल्या माणसाच्या घोरण्याचा आवाज हा हत्तीच्या घोरण्याचा आवाज आहे, हा झाला ऐकण्याचा भ्रम, ज्याला आपण ऑडिटरी हॉल्युसिनेशन असं म्हणतो. मग परत हत्तीचा कान जो हल्ला होता, तो हत्तीचा कान म्हणजे तो गाडीचा दरवाजा होता, हा सुद्धा दृष्टीचाच भ्रम आहे, ज्याला आपण व्हिज्युअल हॉल्युसिनेशन असं म्हणतो. आणि मग ही गाडी ज्यावेळेस पुढे येते त्यावेळेस त्यांना वाटतं की हत्ती घेऊन पुढं माणूस यायला लागलाय. तर ह्या सगळ्या घटनाक्रमावरून आपल्या लक्षात येतं की ज्यावेळेस आपल्या मनामध्ये काहीतरी पगडा असतो, काहीतरी फिक्स आयडिया असतात, पूर्वग्रह दूषित असतात, काही समज इतके पक्के आपल्या मनामध्ये बसलेले असतात ज्याच्यामुळं आपल्याला भीती वाटू लागते, आणि त्या भीतीचा परिणाम म्हणून मन कुठंतरी अशा विचारांचा ताबा घेतं आणि ही विचारांची शृंखला अशीच सुरू राहते आणि आपल्याला मग भूतानं झपाटल्यासारखं वाटायला लागतं. मग बऱ्याचदा ही लोक अंधाऱ्या रात्रीतून जातात, भीतीपोटी मोठमोठ्यांनी ओरडतात किंवा बडबड करतात, असंबंध बोलायला लागतात, आणि मग त्यावेळेस आपल्याला वाटतं की याला खरंच भूतानी झपाटले की काय. तर मित्र हो, भूतानी झपाटणं किंवा असा काही कुठला प्रकार नसतो, तो फक्त भ्रमाचा प्रकार आहे. तो आपल्या मनावर पूर्वीपासूनच्या असलेल्या विचारांचा पगडा आहे, आपल्या मनामध्ये असणाऱ्या गैरसमजुतीचा तो परिणाम आहे. म्हणून भूतानं झपाटणं असा कुठलाही प्रकार होत नाही, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की अमावास्येच्या रात्री आमच्या गावाकडं किंवा स्मशानामध्ये किंवा आम्ही शेतामध्ये कधी गेलो तर भूतं जाळ घेऊन फिरताना आम्हाला दिसतात. मुळात हा सुद्धा एक पूर्वग्रहाचाच असणारा भाग आहे. मुळात हा सुद्धा एक भ्रमाचा आणि भासाचाच प्रकार आहे. कारण स्मशान म्हटलं की त्या ठिकाणी मृत व्यक्तींना आपण त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करतो, जाळून टाकतो, पुरून टाकतो, काही असे. आणि मग आत्मा असतो किंवा आत्मा कधीतरी परत जागृत होतो, कुणाच्या तरी शरीरामध्ये जातो. अशा प्रकारच्या काही घटना आपण किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण वारंवार ऐकत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर घट्ट बसलेला असतो. म्हणून अशा वेळेला आपल्याला परत अशाच प्रकारचे भ्रम व्हायला लागतात. मग तुम्ही म्हणाल की स्मशानभूमीमध्ये प्रेत जाळत नसताना सुद्धा कसा काय उजेड दिसतो, झाडांवरती कसा काय प्रकाश पडतो, डोंगरांवरती कसा काय आपल्याला प्रकाश दिसू शकतो. तर मित्र हो, त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. आपल्याला रात्रीच्या वेळेला हा प्रकाश का दिसतो, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर काही अशी झाडं असतात त्या झाडावरती अशा प्रकारची विशिष्ट बुरशी असते आणि त्या बुरशीमधून रात्रीच्या वेळेला प्रकाश बाहेर पडतो आणि त्यामुळं आपल्याला तो जाळ आहे असा भास होतो. काही वेळेला पाणथळ ठिकाणी म्हणजे पाण्याच्या ठिकाणी आपल्याला वनस्पती कुजल्यानं सडल्यानं त्या ठिकाणी मिथेन नावाचा वायू तयार होतो, जो की ज्वलनशील असतो आणि तो पेट घेतो. अशा वेळेला सुद्धा आपल्याला
चुकीनं त्या ठिकाणी भूत हातामध्ये जाळ घेऊन नाचतायत असा भ्रम होऊ शकतो. फॉस्फरस हा एक ज्वलनशील पदार्थ आहे. तो ज्या ठिकाणी असेल तिथं तो पेट घेऊ शकतो आणि अशा वेळेला सुद्धा शक्यता असू शकते की तिथं जाळ लागल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी भ्रम किंवा भास होऊ शकतो की ती भूतं हातामध्ये जाळ घेऊन नाचतायत. याशिवाय नॉक्टिलुका नावाचे सूक्ष्म जंतू उष्ण कटिबंधामध्ये असणाऱ्या समुद्राच्या पाण्यावर असतात आणि हे पाणी जर लाटांनी हलत असेल तर हे नॉक्टिलुका नावाचे जंतू चमकल्यासारखे दिसतात आणि अशा वेळेला पाणी पेटल्याचा भास होतो आणि मग त्याच्यामुळं आपल्याला वाटतं की अरे हा समुद्रामध्ये भूतं हातामध्ये जाळ घेऊन फिरतायत की काय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला लक्षात येतं, अब्राहम कोवरांची गोष्ट असेल किंवा आता सांगितलेल्या ह्या भूताच्या हातात जाळ घेऊन फिरण्याची गोष्ट असेल, या सगळ्यांमध्ये भ्रम आणि भासाचाच संबंध येतो. अशा प्रकारच्या मानसिक विकारामध्ये, मानसिक रुग्णांमध्ये भ्रम आणि भास हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात. सिझोफ्रेनिया नावाचा एक आजार आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे भ्रम आणि भास बघायला मिळतात. ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की पेशंट सांगतो की माझा कुणीतरी पाठलाग करतंय, मला कुणीतरी मारायला येते, मला कुणीतरी आवाज देतंय, देव माझ्याशी बोलतात, देवी माझ्याशी बोलते, माझ्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे केवळ भ्रम आहेत. म्हणजे ज्या प्रत्यक्षात अजिबात नाहीत मात्र त्या आहेत असं वाटणं म्हणजे हा सगळा त्या माणसाच्या मनाचा खेळ आहे, भ्रमाचा खेळ आहे. म्हणून मित्रहो, भूत नसतं, भूतानं झपाटणं हा केवळ भ्रम आणि भासाचा प्रकार आहे. भूत अमावास्येच्या रात्री हातात पलिते अर्थात जाळ घेऊन पळतात फिरतात, हा सुद्धा भ्रम आणि भासाचाच प्रकार आहे. ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पडतात त्यावेळेस त्याचं तथ्य तपासून बघितलं पाहिजे. पूर्णपणे आपण अंधविश्वास किंवा डोळे झाकून त्याच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. त्याच्यामधलं जे काही वास्तव आहे, त्याच्या मागचं शास्त्रीय कारण जे आहे आपण शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला वाटतं अब्राहम कोवरांची गोष्ट तुम्हाला नक्की समजली असेल आणि त्या गोष्टीवरून तुम्हाला कळालं असेल की नक्कीच आपल्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही भास किंवा भ्रम होतात आणि ते कशा चुकीचे असतात. आता ह्या कोविड-19च्या काळामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा बघितलं की आजार झाल्याचा भास बऱ्याच जणांना झाला. म्हणजे कुठलाही त्रास नसताना, कुठलंही संसर्ग किंवा इन्फेक्शन नसताना बरेच जण खोकला झालाय किंवा दम लागतोय अशा प्रकारचा भ्रम किंवा भास होत होता. का बरं असं होत होतं? कारण मनामध्ये पगडा काय झाला की कोविड-19 हा जीवघेणा आजार आहे आणि तो एकदा झाला की माणूस राहतच नाही, तो एकदा झाला की माणसाला सोडतच नाही. अशा प्रकारचा पूर्वग्रह ज्यावेळेस मनामध्ये फिक्स बसतो त्यावेळेस मग विचारांची श्रृंखला सुरू होते. मग शिंक आल्यासारखे वाटते, दम लागल्यासारखं वाटतो, घशामध्ये खरखर करायल्यासारखं वाटतं, खोकला आल्यासारखा वाटतो, भीती वाटायला लागते आणि विचाराची श्रृंखला सुरू होते. आता कसं करावं, मग तपासणी करायची, मग पुन्हा आयसोलेशनमध्ये राहायचं, मग पुन्हा दवाखान्यामध्ये राहायचं, दवाखान्यामध्ये कोणी नातेवाईक येणार नाही. मनामध्ये ह्या विचार श्रृंखला सुरू होतात. मुळात संसर्ग आहे का वास्तवामध्ये? नाही, पण मनावर असणाऱ्या भीतीच्या पगड्यामुळं अशा प्रकारच्या अनावश्यक विचार श्रृंखला मनामध्ये निर्माण होतात ज्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात. म्हणून मित्रहो, मानसिक आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टीचा शास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आणि तरच आपल्या मनामधून अशा प्रकारचे अनावश्यक भ्रम, समजुती किंवा भास हे निघून जाऊ शकतात आणि जर आपण या सगळ्यांपासून दूर राहू तर आपलं मानसिक आरोग्य एकदम चांगलं राहण्यासाठी नक्की मदत होईल. तर मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये आम्हाला कळवा की व्हिडिओ कसा वाटला आणि मित्र आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा आवर्जून शेअर करा. आणि परत एकदा आठवण करून देतो की आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सगळ्यांना विनंती आहे की चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.